Hello everyone, good morning. I am Shalaka. Welcome to my YouTube channel Vibe with Shalaka. आज होता संडे, सो ऑल ऑफ सडन आमचा प्लॅन झाला की आपण प्रति शिर्डीला जाऊया. सो मी तयार झाले आणि लगेचच आम्ही निघालो प्रति शिर्डीला जायला. अर्ली मॉर्निंग होतं त्यामुळे वातावरण इतकं सुंदर होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं ना. ऊन पण नव्हतं, त्यामुळे गरमीचा प्रश्न नाही. सो जाता जाताना रस्त्यात आम्हाला वेगळीच फुलं दिसली येलो कलरची. सो अर्ली पहिले आम्हाला वाटलं की ही झेंडूची फुलं आहेत की काय. सो आम्ही पहिले मध्ये जाऊन बघितलं, जवळ जाऊन बघितलं तर असं वेगळीच फुलं होती. कोणी या रस्त्याने गेलं असेल, तुम्हाला दिसली असेल ही फुलं, तर नक्की मला सांगा कमेंट करून की कोणती फुलं होती ती. नंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही मिसळपाव खाल्ली आधी. त्यानंतर लगेचच दर्शनासाठी गेलो. सो प्रति शिर्डीला ना हे 2-3 नवीन मंदिरं त्यांनी बनवले आहेत. एक हनुमानाचं, एक गणपतीचं आणि एक आहे शनीचं. सो हे आहे हनुमानाचं मंदिर. नंतर हे आहे गणपतीचं. त्यानंतर हे आहे साईबाबांच्या मंदिरात जायचं प्रवेशद्वार. सो आम्ही दर्शन घेतलं. शनी मंदिर, हनुमानाचं आणि वरदविनायकाचं. त्यानंतर आम्ही थोडंसं तिथे बाहेर बसलो. त्यानंतर थोडं एक्सप्लोअर केलं. खूप साऱ्या नवीन-नवीन गोष्टी तिथे आता त्यांनी बनवलेल्या आहेत. हे आहे ते शनी मंदिर मी जे तुम्हाला आत्ता थोड्या वेळाआधी जे सांगितलं. सकाळ होती त्यामुळे गर्दी नव्हती. त्यामुळे ते हे महाप्रसादाचं हे आहे, ठिकाण आहे. सो मॉर्निंग होती त्यामुळे प्रसाद अवेलेबल नव्हता. सुरू झालेला नव्हता. 12 नंतर जर तुम्ही गेले, तर तुम्हाला प्रसाद पण मी तिथे मिळतो. तर तुम्ही त्या प्रसादाचा पण लाभ घेऊ शकता. खूप सुंदर प्रसाद असतो महाप्रसाद इथला. त्यानंतर इव्हिनिंगला मी काहीच शूट केलं नाही. सेकंड डे नरक चतुर्दशी होती. सो मी अर्ली मॉर्निंग अंघोळ वगैरे केली. अभ्यंगस्नान झालं आणि मी माझा चहा एन्जॉय करत बसले होते गॅलरीमध्ये. मग मी विचार केला, की ह्या माळा आणल्या होत्या, त्याचं थोडंसं डेकोरेशन करावं. दिवाळी आहे तर घर तर सजलंच पाहिजे. म्हणून मी इथे माळा काढल्या आणि सजवायला घेतलं घर. बघत होते कसं ॲडजस्ट होतं, कसं करायचं. सो इथे तुम्ही बघू शकता मी ट्राय करतीये, की इथे चांगलं दिसेल ही माळ की नाही. त्यानंतर मी कसं घर सजवलं हे तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल पूर्ण. तर माझा पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका.